मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभागाची रिवाइज आन्सर की म्हणजेच मित्रांनो फायनल रिस्पॉन्स शीट जे आहे तुमच्या अकाउंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला रिस्पॉन्स शीट जी आहे ती कशा पद्धतीने चेक करायची आहे आणि मित्रांनो ही जी रिस्पॉन्स शीट आलेली आहे तर यामध्ये देखील बरेचसे क्वेश्चन जे आहेत ते चुकीचे आहेत। तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे अशी माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, शेजारील बेलचं बटन सुद्धा दाबून घ्या, तसेच मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या। तर पहा मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला काय करायचं, लॉग इन या बटनावर क्लिक करायचं। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, डायरेक्ट लिंक मित्रांनो तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल। तर त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो तुमचा रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे। तर मित्रांनो हे तुम्हाला कुठे मिळेल, तर मित्रांनो हे तुम्हाला तुमच्या ईमेल आयडी वर मिळून जाईल। तिथे तुम्ही आरोग्य हेल्थ डिपार्टमेंट असं जरी सर्च केलं तरी तुम्हाला सापडून जाईल। त्यानंतर हा खाली दिलेला कॅप्चा तुम्हाला इथे टाकायचा आहे, त्यानंतर लॉग इन म्हणायचं आहे। तर पहा लॉग इन केल्यानंतर हे सर्व जे आहे ते क्लोज करून टाकायचं। त्यानंतर मित्रांनो पोस्ट सिलेक्शन वर जायचं आहे। त्याच्यानंतर बघा हे ऍक्शनच्या खाली आहेचं बटन दिसतंय, त्यावर क्लिक करा। त्यावर जसं तुम्ही क्लिक करता तर पहा मित्रांनो इथे तुम्हाला कॅन्डिडेट रिस्पॉन्स 3 नंबरचा ऑप्शन इथे उपलब्ध झालेला आहे। तर तुम्हाला इथे टू डाउनलोड युअर रिस्पॉन्स शीट फॉर असेसमेंट क्लिक हेअर टू जनरेट इट, त्या हेअर बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। बघा तुम्ही त्याच्यावर जसं क्लिक करता तर मित्रांनो रिस्पॉन्स शीट जी आहे ती उपलब्ध होते। आता मित्रांनो ज्या प्रश्नामध्ये काही त्रुटी आढळल्या असतील तर त्या प्रश्नाच्या खाली इथे रिस्पॉन्स शीट मध्ये जे आहे ते खाली लिहून येईल की या क्वेश्चन मध्ये जे आहे ते काही त्रुटी होत्या ते दुरुस्त केलेलं आहे आणि आन्सर जे आहे ते करेक्ट दिलेलं आहे आणि त्या प्रश्नासाठी तुम्हाला फुल मार्क्स जे आहे म्हणजे 2 मार्क्स जे आहे ते प्रश्नासाठी तुम्हाला दिले गेले आहेत असं मित्रांनो तिथे दाखवलं जाईल। आता मित्रांनो या रिस्पॉन्स शीट मध्ये बहुतेक असा प्रश्न नसेल, परंतु ज्यांनी ऑब्जेक्शन घेतले होते त्यांच्यासाठी त्यांच्या रिस्पॉन्स शीट मध्ये दाखवतील। आणि मित्रांनो एक गोष्ट, सपोज फॉर एक्झाम्पल एका शिफ्ट मध्ये जरी तुम्ही ऑब्जेक्शन नाही घेतलं परंतु मित्रांनो तो क्वेश्चन त्या शिफ्ट मध्ये चुकीचा असेल आणि कोणीतरी ऑब्जेक्शन त्याच्यासाठी घेतलं असेल तरी मित्रांनो त्याचे तुम्हाला मार्क जे आहे ते मिळतात, ठीक आहे। त्याच्यामुळे मित्रांनो सर्वांना जे आहे ते जे पण प्रश्न चुकीचे असतील, ऑप्शन चुकीचे असतील तर त्यांचे फुल मार्क्स जे आहे ते मिळालेले आहे। आता मित्रांनो आणखी बरेचसे प्रश्न जे आहेत ते आणखी याच्यामध्ये चुकीचे आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मला व्हॉट्सअपला सांगितलंय, तसेच मित्रांनो टेलिग्रामला देखील सांगितलेलं आहे। तर मित्रांनो यासाठी तुम्हाला आता काय करायचं आहे, कारण की याच्यामध्ये तर आता ऑब्जेक्शनची इथे लिंक नाहीये, तर तुम्हाला इथे याच्यासाठी काय करायचं आहे, हेल्पलाईनचा मित्रांनो जो ईमेल आहे त्या ईमेलवर मित्रांनो त्या क्वेश्चनचा तुम्ही वाटलंच तर स्क्रीनशॉट घ्या किंवा मित्रांनो त्या क्वेश्चनचा आयडी वगैरे ते सगळं काही कॉपी करून तुम्हाला ते ईमेलला पाठवायचं आहे। ईमेलला पाठवल्यानंतर मित्रांनो विभाग जे आहे त्याच्यावर विचार करेल आणि टीसीएस कंपनीकडे पुन्हा पाठवेल। तर मित्रांनो टीसीएस कंपनी जे आहे ते त्याच्यावर पुन्हा रिवाइज करून स्क्रुटनाइज करून मित्रांनो तुमचे मार्क जे आहेत ते तुम्हाला मिळतील, जसं तलाठी भरतीला झालं होतं। काही प्रश्नांमध्ये मित्रांनो अजूनही त्रुटी आहे, अजून पण काही प्रश्न जे आहेत ते चुकीचेच दिलेले आहे। त्याच्यामुळे तुम्हाला मित्रांनो जर तुमचा कोणता प्रश्न तुम्हाला चुकीचा वाटत असेल, इथे मित्रांनो जरी ऑब्जेक्शनची लिंक नाहीये तरी तुम्हाला ईमेल्स करायचे। ईमेल जर केले मित्रांनो तरच तुम्हाला मार्क्स मिळतील। आणि मित्रांनो आता तुम्हाला इथे ऑब्जेक्शन तुम्हाला इकडून टाकायचं आणि ईमेल्स तुम्ही टाका, ईमेल्सला मित्रांनो पैसे सुद्धा तिथे लागत नाही, ठीक आहे। ईमेल्स टाका, ईमेल्स वर मित्रांनो तुम्हाला म्हणजे ते असं सगळ्यांचा चेक न करता ते फक्त एक क्वेश्चन जरी पाठवला आणि त्याच्यामध्ये जो प्रश्न चुकीचा वाटला तर सगळ्यांना मार्क जे आहे ते मिळून जातात। लगेच एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करून त्याच्यामध्ये कोणकोणते प्रश्न जे आहेत ते त्यांच्यासाठी म्हणजे ते बरोबर करून त्यांचे मार्क जे आहेत ते दिले ते मित्रांनो प्रसिद्ध केलं जातं, ठीक आहे। अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांचे अजूनही काही प्रश्न चुकीचे आहेत तर तुम्ही ईमेल्स टाकायचे आहे, ठीक आहे। हेल्पलाईनचा ईमेल मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला मिळून जाईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, तर मित्रांनो तिथे तुम्हाला मिळून जाईल, ठीक आहे। तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा। तुमचे काही अडचण असतील, काही प्रश्न असतील किंवा मित्रांनो या संदर्भात तुम्हाला काही विचारायचे असेल तर खाली कमेंट मध्ये तुम्ही विचारू शकतात। पुढील सगळ्या अपडेट्ससाठी मित्रांनो लवकरच याचा निकाल जो आहे तो आता लागणार आहे, त्याच्या अपडेट्ससाठी मित्रांनो काय करायचं आहे, आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो व्हॉट्सअप तुमच्याकडे असेल तर व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा तुम्ही जॉईन करू शकतात, ठीक आहे। चला धन्यवाद, थांबतोय, बाय ऑल ऑफ यू।